अशोक खरात प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहे. पाहुयात त्यांनी काय म्हटलंय. तपशील वाचून शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी 19 मार्च 2026 ला आमच्या पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातून महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेव्हा अशोक खरात सारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संतांचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा गीता रहस्य सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब तीर्थप्राशन करण्यासाठी अशोक खरात सारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर 2013 ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आज देखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जण या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे. हा खरा स्त्रियांचं शोषण करतोय ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्या तरी शक्तीने तो आपलं भलं करेल असं अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आलं हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकीटं मिळवण्याची धडपड, मग जिंकून येण्यासाठी वाटेल ते, मग मंत्रीपद ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड, मग त्यातून मंत्रीपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकावं म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात. तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलंय. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतलेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झालेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिपटून राहायचंय. या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाज मनावर काय परिणाम होतोय याचा विचार आता तरी होणार आहे का? माध्यम सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलंय, पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं. ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही, तर आताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्या परीने हे काम मी करतच राहणार आहे, पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावात आजही कीर्तन होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं. आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे मात्र नक्की. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे म्हणालेत की हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास आता सुरू केलाय. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरते, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं. माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वाकांक्षाचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाणार आहे. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपचार राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवा बाबांना शोधून काढा. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.